राम राम मंडळी, आज आहे दिवस 5वा. आज सुद्धा माझा सकाळी क्लास होता म्हणून लवकर पूजा केली आणि आरती करून घेतली. मग गेलो क्लासला. आज यांचं शूट होतं म्हणून प्रॉपर शूट करून घेतलं, फोटोज काढले आणि आलो घरी. मम्मी बाप्पांना नैवेद्य दाखवत होती. मग दुपारी माझे डान्स क्रूचे फ्रेंड्स आले होते. मग थोडे फोटोज वगैरे काढले आणि गेलो मावशीकडे 4:30 वाजता जेवायला. मस्त पुरणपोळी विथ एक्स्ट्रा घी अँड भाजी चपाती खाऊन घरी आलो. मग रात्रीची आरती केली. आणि आरती संपेपर्यंत शर्वरी झोपून गेली होती. आरती झाल्यावर श्लोक आणि श्रुती आले होते. नेक्स्ट डे म्हणजे 6व्या दिवशी आम्ही सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. त्यासाठी लवकर उठून सकाळी तयारी करून घेतली आणि गुरुजी सकाळी 9 वाजता येणार होते, बट 9:45 झाले तरी त्यांचा पत्ता नव्हता. मग तोपर्यंत कॉफी पिऊन घेतली आणि गुरुजी येईपर्यंत स्वराज आणि शर्वरीने एक एक झोप पण काढून घेतली. मग फायनली गुरुजी आले 10:15 आणि मस्त अशी पूजा मांडून घेतली. मग पूजा स्टार्ट झाली. कुलगोत्र उत्पन्नस्यः भूमिदेवता दिशा देवता प्रजापते नमः वेदविदे नमः वेदकर्मिणे नमः स्मरण जय जय राम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गणपती गजानन भगवान की जय दुर्वांकुराने बुद्धि दया धन वंदे असता तू सुख करता तू दुःख हरता. उद्या शर्वरीचा बर्थडे आहे म्हणून शर्वरीचं गिफ्ट पॅक करून घेतलं. आत काय आहे हे तुम्हाला ब्लॉगच्या शेवटपर्यंत समजेल. मग संध्याकाळी पाहुणे वगैरे आले अँड फोटोज वगैरे काढले आणि रात्रीची आरती करून घेतली. मग सँडी सर अँड शिल्पा सुद्धा येऊन गेले. नंतर आम्ही स्टार्ट केला बाल्या डान्स. आणि आपल्या मुंबईकरांचा कुठलाही डान्स इव्हेंट गरबा खेळल्याशिवाय कम्प्लीट होतच नाही. मग तो सुद्धा करून घेतला. रात्री 12 वाजता शर्वरीला विश केलं आणि तिला तिचं गिफ्ट देऊन टाकलं. पुढे जागा तर तू पडणार पिलू. अजून मागे घे, अजून मागे घे. आता घे. मग आम्ही जेवलो आणि झोपलो. बाकी नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटू.